हालो 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 हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक 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 हेलो 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 सुशांत बुवा टोपी घातल्या तुमची इच्छाच पूर्ण झाली म्हणून हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो थोडा आवाज वाढवा अजून मॉनिटरला हेलो चेक 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 हेलो 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 बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो आवाज येतोय ना आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपला लेखी विषय ठिकाणी घेऊन यायचं माझा लेखी विषय घेऊन जायचा तत्पूर्वी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सबंध कोकणचा ठाण्यावा ज्यांची गाणी अगदी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत ज्यांच्या हृदयात ज्यांची गाणी आहेत तो या शक्तिपुराचा ठाण्यावा आपली गुरु माऊली आदरणीय सन्माननीय सबंध या लोककलेचा कोहिनूर हिरा स्वर्गीय रामचंद्रजी घाणेकर माऊली आज आपल्यातून निघून गेले तर सर्वांना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि शाहिरांना ही आदरांजली व्हायची धन्यवाद मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणपती बाप्पा
मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक में, मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक से, मुझे खाक से उठा के। यारा तेरे यारी को मैंने ही खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। कारण माय बापानं काल मैत्री दिवस झाला, आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. पहिल्या भुवाना देतो. भुवा, राजेश भुवा तुमचा मित्रच आहे. जरी तुम्ही मला तुमचा वैरी समजला तरी पण भुवा सगळ्यात तुमचा जास्त जवळचा मित्र हा राजेश भुवाच आहे म्हणून म्हणायचं. माय बापा ही विनवणी हा बामण तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तू या कलेचा श्वास, तुझा जाणतो आभास, तुझ्यासाठी आला खास, रसिका तुझा हा दास. मग करतो आज या रंगणा मी मानाची तुला वंदना. अरे हाच तुझा आहे छंदना माझ्या प्रिय रसिक जना. आणि 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करू. नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभू राजांना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू या सबंध महाराष्ट्राचा ठाणेवार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची पाठराखी माझी माय माऊली आई झोलाई कोटुजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान ऍक्टिव्ह ब्रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली प्रस्तुत अभि अनिल कला मंच आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवंडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
संगीत शाखा सुंकाय दिवे नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या या माझ्या तमाम राजकारणाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची या ठिकाणी सेवा संपन्न होते ते ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली तसेच माझे बंधू अभि अनिल कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. आणि म्हणून आपण सर्वजण या सेवेसाठी आज बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माय बाबा तुझे एकदा पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर साहेब, त्याचप्रमाणे ग्रंथोपासक संदीपजी सावंत माऊली, त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर या संघटनेचे संस्थापक सन्मान्य कृष्ण हेद्रे सर, त्याचप्रमाणे मित्रांनो माझे पाठीराखे, माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक आणि आमच्या कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकरजी भास्कर माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेगळ्या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब तुम्हाला देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे, माझे संगीतकार. आज पुन्हा एकदा ढोलकीला मला साथ मिळते आमचे बंधू विशालदादा सुतार, बँजोला मला साथ मिळते माझे बंधू ललितदादा येसरे, कीबोर्डला आज मला साथ मिळते माझे बंधू मिलिंददादा पायकोळी, ऍक्टोपॅडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा आमचा प्रणव काताळे, शैलीला मला साथ मिळते आमचे बंधू रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील चिपळूण तालुक्यातील वहाळगावचे सुपुत्र आमचे पप्पादादा घडशी आणि सर्व सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मित्र परिवार शाहीर वर्ग उपस्थित राहिलेले आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय तुरेवाले शाहीर माझे बंधू सचिनदादा पानगले, त्याचप्रमाणे आमचा एक युवा शाहीर आहे संदीप बुवांचा शिष्य आहे शाहीर सूरज खताटे, वेदांची जाधव माझे शिष्य आज मला कोराचा साथ करतायत, आमचा ओंकार लांजेकर, आमचे विनायकदादा रेवाळे या माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहीर सचिन कदम बुवा आणि सन्मान्य शाहीर रणजितजी वने बुवा, मातापर शाहीर मंडळी मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या गर्दीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही लोककला कोकणच्या घराघरापर्यंत पोहोचली ते माझे कोकणातील सर्व युट्यूबर. आज काय सगळ्यांची मित्रांनो नावं घ्यायला तेवढा वेळ आहे, दांडकं बरेच लागलेले आहेत आज. आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमचे युट्यूबर या सर्वांना मानाचा मुजरा करून माझे बंधू अजयदादा भाईजे, आमचा अपूर्व झाडेकर, शुभम कांगरकर या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमचा विशालदादा बंदरकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे झिमन ब्रदर्स सहयोगदाता देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि मित्रांनो या मुंबई रंगमंचावरती अतोनात ज्यांची सावंतची सेवा असते असा माझा भाऊ राजूदादा पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. माझे बंधू तुरेवाले शाहीर बबलू जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमचा मित्र परिवार, आमचे रतेश दादा असतील, आमचा अमोल असतील, अक्षदादा असतील, या सर्वांना मानाचा मित्रांनो मुजरा करून आता खरा मुजरा आहे ते माझे आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाजाचे शाहीर ज्या शाहिरांनी गेले 40 वर्ष या कोकणाला योगदान दिलं, गेले 40 वर्ष आपल्या बुलंद आवाजाच्या ताकदीच्या जोरावरती संबंध कोकण ज्यांनी हलवून सोडलं ते आज स्वर्गीय शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय लोकशाहीर दत्ताजी गराटे माऊली यांचे एकलव्य शिष्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा तुमचे सर्व संगीतकार, तुमचा संच तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवांचा स्टेटस आहे आजचा बघा, ज्यांच्याकडे बुवाचा नंबर आहे त्याने बघा बुवांचा स्टेटस आहे. आज हा रंगमंच कार्यक्रम आहे, आजची खरी जुगलबंदी आहे, आता त्याची सुरांची तालाची जुगलबंदी आहे, तर बुवांचा स्टेटस आहे आजचा. अस्कर माऊली आज म्हणतात जाल आणि धूर, बुवा काय वनवा लावायचा नाही आता, जाल आणि धूर. बुवा धूर कसा काढायचा राजेश बुवाला चांगलाच माहिती आहे बुवा, आणि तो तुमचा कैक वेळा काढलेला आहे बुवा, तसा बुवा आज पण काढणार, पण अगदी प्रेमानच काढणार बुवा. जाल धूर वनवा आहे ना, राडा काय करायचं होतं बुवा आज होऊनच जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माय माऊली आई झोलाई कोठुजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या ठिकाणी प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे माय बाबा, अरे आज या छोट्याशा लवकेला पहिलं तिराला तू लावलंस. या छोट्याशा शाहिराला अरे कोण ओळखत नव्हतं राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल, पण नावारूपाला तू आणलंस माय बाबा. आणि म्हणून ही स्तवन ही विनंती तुझ्या चरणामध्ये समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बाबा, लक्ष असावं. आई शारदे मातेच्या कृपेने या कंठामध्ये स्वर भरला. म्हणून या लोककलेचा मी हा शाहिरी मार्ग धरला. की असा पामन सदैव तुझ्या चरणावर हरला. म्हणून रसिका माझ्यासाठी अरे तूच खरा देव ठरला. आणि म्हणून वाय बाबा म्हणायचं आहे काय बाबा, चाळ आणि धूळ सगळं तुमचाच कारण टाकतो. स्तवन आपल्या चरणावर ठेवतो माय बाबा. म्हणायचं आहे का, लक्षात सावा की रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. माय बाबा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला संगीताचा संगीताचा स्वर संगीताचा मी गायला. हा स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. मी रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला.
सेवेचा करतो हजागर तुझ्या सेवेचा करतो हजागर तुझ्या सेवेचा करतो हजागर तूच निर्गुणाची आहे सगुण मूर्ती तुझ्या म्हणून हा गायनाला येते स्फूर्ती म्हणून हा देह तव चरणी वाहिला म्हणून हा देह तव चरणी वाहिला 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 स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला आणले मजला तुझा कारा कस फेडू मी तुझ्या उपकारा कस फेडू मी तुझ्या उपकारा कस फेडू मी तुझ्या उपकारा तुझ्यामुळे मज गणेचा या अर्थ कळाला शाहिराचा या समाधानी मान मिळाला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला 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 स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला हो रसिका तुझा प्रेम भाव पाहिला रसिका तुझा प्रेम भाव पाहिला 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 स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला स्वर संगीताचा मी गाईला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया
सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि निस्सीम या लोककलेचे चाहते आमचे आधारस्तंभ आदरणीय दिनेशजी कीर्तनकर माऊली साहेबांच्या माध्यमातून निरोप रुपये 1000 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकरजी मास्कर माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत श्रीपद धोवड खुबेर राजापूर दादा आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे. मित्रांनो परवाच गवन आपले रिलीज झाले आहे कुठे शोधू कानातून. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बलेकर दादाच्या गोड गळ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश आलेले आहे सांगा हो गाणं त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे सचिन दादा मालक श्रेयांशी आणि शर्वरी यांच्याकडून राजेश दादाच्या आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेले आहे कोठे शोधू कानातून. त्याचप्रमाणे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे फरमाईश आलेले आहे कुठे शोधू कानातूला. त्याचप्रमाणे प्रताप पातिये व सौरभ गोरिले या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आरजी प्रोडक्शन निर्मित मित्रांनो कुठे शोधू कानातूला ही गडबड या ठिकाणी आलेली आहे. आणि ही नाव कलेची पहिलं तिरी लाभाव गणराय. मित्रांनो विषय काय बघा वेळ पण पुढे पुढे जात चालले. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जसं जसं या ठिकाणी वेळ मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये सन्माननीय आमची गुरु माऊली झराची वीर माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर नितीन गोसावी यांचा शक्तीपुराचा जंगी सामना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 वाजता. ठिकाण देखील मित्रांनो हेच आहे शिवाजी नाट्य मंदिर या रंगमंचावरती मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांचा हा कार्यक्रम. आणि मित्रांनो खरं सांगतो हा खरा कार्यक्रम शास्त्राचा आणि लेखणीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी मित्रांनो या कार्यक्रमाला आस्वाद घ्यायचा आहे. तर चला गवणीची फरमाईश पण आलेली आहे. तत्पूर्वी विषय काय बघा आता तोरेबाला बोलाय भाव ठेवला नाही ते म्हणायचं काकडी आणि दोडका कारण मला बोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतं पण आता टोपी घालायला लागलोय गोवा. आणि विषय काय पहिला ह्या माझ्या भावाच्या जीवात जीवला आला असेल मला सलई म्हणायचं टोपी घालत नाही गोवा. आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा हो म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी ते म्हणतात माझी खेडची निकी. पण माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी ते मला म्हणतात खेडची निकी भावाला म्हटलं होतं हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरांनो आहे ना रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला गुलगुलीत गुलाबजाम कसा आहे बघा आहे ना साखरात टाकलेला साखरेच्या पाकाला तरी होमलून आलेला माझा गुलाबजाम. मी खेडची निकी मॅम नाव कसं आहे बरोबर पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना ते ना रंगा रूपान शेंड्या भुद्यासारखं आहे. आणि म्हणून बाबा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचा आणि माझा काय वैर नाही बुवा काय वैर आहे भांडारा आपली काय भावकीत गंधाला काय तुम्ही माझा देणे कधी काय मी तुमचा देणे कधी काय म्हणून बुवा म्हणतो बुवा ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काय वैर नाही काय भांडण काय रे पूर्ण भांडण बुवा कशाला करायचं भांडण अहो तुमचं माझं काय वैर नाही अजून तरी माझं वागणं आणि बोलणं काही गैर नाही काय चुकीचं बोललोय फक्त गुलाबजामच म्हटलंय तो पण पालीचा काला म्हणून म्हणतोय तुला ऐका बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काय वैर नाही अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही पण इथं येऊन जर काय बुवा झिंजा आपटल्यात तर दुसऱ्या मारीत माझ्या तुमची काय बुवा गैर नाही. खैराच्या झाडासारखा सोनी है ना आतला नार सुद्धा भेटायचा ना असा सोनी आधीच सांगते काय भांडण आहे आपला. आणि दुसरा मुद्दा भास्कर मौली आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. मी बुवाला आजही सांगतो तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय राजेश बुवाला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला पण आज सांगतोय बुवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा. कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरड्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा. नाही तर खैर नाही बुवा नारा सकळच्या मुंडीने बुवा म्हणून सांगतोय बुवा. बस एवढाच फरमाईश आलेले आहे. हा वेळी झाली वृंदावनी है ना कुठे शोधू काना तुला या बघू वरच्या तोंड्यात श्री हरी
कसं समजावू या मनाला श्री हरी माझ्या श्री हरी कसं समजावू या मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पाहती वृंदावनी अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला विषय काय वेळेचं बंधन आहे म्हणून याच्या पुढची गाणी एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात ठेवतोय कारण वेळ पण जाग्या उजात चालली आणि म्हणून गणाचा विषय गातोय आज माझी ही संबंध कोकणकर आज माझी ही सारी लेकरं अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस भरतायत कारण काय 14 तारखेच्या दिवसाला काही झालं बॉसने कामाला सुट्टी नाही दिली नोकरीवर लात मारून गावाला पोहोचायचंय फक्त माझ्या गणपती बाप्पासाठी त्याची ढोलकी वाजवायला अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला आणि म्हणून विघ्न हाताचा विषय गणाचा आपल्या समोर ठेवतोय बुवा म्हणायचं आहे काय लक्ष असावं की व्यथा सांगतो गणा आज मी या वेड्या मनाची वाट पाहत बसले सारे अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची मग आस पुरवावी तू श्री गणेशा अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनाची अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाटेच्या 14 सप्टेंबरचा दिवस अरे कधी येईल ती घोषिरी मूर्ती ते घोषिर रूप माझ्या बापाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल म्हणायचं आहे काय साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में म्हणून गाण्याचा विषय कसा आहे मी तुला ऐका देवा गणराया अहो कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया हो भोळ्या भक्तांना यावे ताराया
आणि म्हणून बुवा एका एका लुगड्या ठिकाणी सगळा मुंडरावत येतोय का या ठिकाणी माझा भाऊ आज भावा तुला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याच्या वक्तृत्वानं संबंध या ठिकाणी कोकण आज हरवून जण टाकलाय तो माझा भाऊ माझ्या 15 गावचा सुपुत्र सिद्धेश उटेकर आजच्या घरच्या या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विशालदा बंदरकर ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला कीबोर्डला साथ केली आहे. तर माझ्या सिद्धेश भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचे बहादर पारितोषिक दिले आहे. त्याचप्रमाणे शाहीर बबलू जोशी दादांच्या माध्यमातून राजेश भावांसाठी 201 रुपये आणि विशाल सुतार यांच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक दिले आहे. मानाची घोषणा करतो. त्याचप्रमाणे सूरज खताचे माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि मित्रांनो येत्या 9 तारखेला नवतरुण मित्रमंडळ दिवा यांच्या माध्यमातून कलगीतुऱ्याचा बहारदार या ठिकाणी सामना होणार आहे. कलगीवाले शाहीर माझे गुरुबंधू माझे मित्र सन्मान्य संदीपजी मोरे माऊली आणि तुरेवाले शाहीर सन्मान्य सचिनजी धोमत माऊली असा हा कार्यक्रम जिवाळा हॉल दिवा शिरोड दिवा पूर्व या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. तर मित्रांनो आता विषय आहे त्याचप्रमाणे जीवन ब्रदर्स यांच्या माध्यमातून माझे बंधू शिवदादा जीवन आणि अवधूत दादा मसने दादांच्या माध्यमातून राजेश भाऊंच्या आवाजासाठी 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे. तर विषय कसा आहे बघा आता विषय आहे गवळणीचा. बरोबर ना बरोबर ना विषय कसला आहे गवळण जे असा काय वलन घेते आहे ना हिता मात्र बुवा भितारतो हितनं खरी सुरुवात आहे. पण विषय मित्रांनो काय आहे आज मुंबई रंगमंचावरती तब्बल 2 वर्षानंतर 2 शाहिरांचा सामना होतोय. गावाला एकामेकाच्या उराव बसलेला अक्षरशः हो चालल्या किती मारामाऱ्याने किती ते हाण्या माऱ्या पण शाहीर विषय काय राजेश भाऊ तेवढा वाईट नाही बुवा आणि म्हणून माय बाबांच्या आशीर्वादानं राजेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतो. विषय काय माहिती शाहीर आपला पण जोड चांगला लागेल. फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कसण्यात धरलं की माझ्या घसरू नका घसरला तर मी तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे माझ्या घसरला तर शाप याला काढून टाकेल म्हणून सांगतो. पण विषय काय बुवा आपला पण जोड चांगला लागेल. काय आवाज वाईट आहे गोड आवाज आहे ईश्वराची देण आहे म्हणून शाहीर विषय काय आज 2 वर्षानंतर तब्बल तुमचा आणि माझा सामना लागलाय मुंबई रंगमंचावरती. तर शाहीर विषय गवळणीचा अगदी साधा सोपा बुवा काही तुम्हाला कुठे लागणार नाही काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा साधाच विषय आणला गवळणीचा. पण विषय कसा आहे का तुम्ही बक्षीस झालेला आहे ग्लोईंग फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण 1 नंबर या गाण्याचा वापर झाला पाहिजे. बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ पण वाढत चाललाय तरी पण घेतो आपला थोडक्यात सगळा भाग होतो. आणि म्हणून गवळणीचा विषय बुवा लिवली पुसून टाका हवाय तो ठेवा नको तो नाहीसा करून टाका पण प्रत्येक शब्दाकडे गवळणीच्या लक्ष असावं म्हणून म्हणायचं. सांगते ही राधा आज कानावर बोलावर अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलावर गुपित तुझ्या जन्माच मला सांगाव खर अशी घोर चर्चा काना झाली होती घरोघर मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघा आला पोर. विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते. तुझा जन्म आज देवांचा अवतार युगायुगाचा अवतार आहेस पण तुझा जन्म काही साधा नाही. अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते. विषय शाहीर गवळणीचा कसा आणलाय सुशांत बुवा स्वतःच्या अंगा ओढून घ्याल म्हणाल मला बोलला ऐकलं ना हे सुरुवात करता सुरुवात काय बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं अरे काना आता तू नाही रे छोटा काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस. काना काय छोटा आहे हाताला गावाला काय हा रगीला आहे म्हणून म्हणते अरे काना आता तू नाही रे छोटा मग जन्माचा तुझा इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा. विषय कसा आहे अरे काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझा इतिहास मोठा आता झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा काना अरे आहे हा विषय व्यापाचा म्हणाय तुर एका बापाचा. काय ना बरोबर
आहे विषय व्यापाचा काना मनाई तुर एका बापाचा. अरे विषय कसा आहे? वसुदेवानं तिला जन्म दिला, बरोबर आहे ना? वसुदेवाने देवकीचा बाळ. तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निरागस होती. वसुदेवाचा बाळ, देवकी वसुदेवाचा तो बाळ. आणि नंदराजानं यशोदे मातेनं त्या नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं, गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवानं. असा शाहीर विषय आहे. म्हणजे तुझे बाप किती ते आल्यावरती सांग बुवा. म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा, मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. काना आता तू नाही रे छोटा, जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. अरे झाला या पश्चातापाचा, आहे विषय व्यापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, पण नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही तुर एका बापाचा. वसुदेवाचा सुन बाळ, वसुदेवाचा सुन बाळ, कसा नंदानं केला सांभाळ. घेत नाही तुझ्यावर आळ, घेत नाही तुझ्यावर आळ, कोणत्या नावे फिरतो दिन ताळ. काय आहे गुड सांग मला थोडं, काय आहे गुड सांग मला थोडं. अरे खेळ कसा हा बापाचा, आहे विषय व्यापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, पण नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. हे काना आता तू नाही रे छोटा, अरे जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. मग झाला या पश्चातापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. 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 आणि म्हणून मित्रांनो, कलगीधरराव विनंती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना देखील विषय देत असतो. आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांचे माझे कार्यक्रम होत आहेत. तर 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे. आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतोय की कलगीधरराव समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शक्यतुर्याचा, आणि ही परंपरा आहे लोककलेची. आणि म्हणून शाहिरांना विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला. नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि शाहीर अजून एक बाजू, बाकीच्या शाहिरांना दिली, पण आज तुमचा माझा झोपाट पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा, घेऊन टाका. बघा तिकीट लागला तर लागला की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो, बाप दाखवाने श्राद्ध घाल असा करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा, माझ्या ग्रंथाचं, माझा ग्रंथ नका, माझ्या विषयाच्या अगदी जवळ आलात बुवा. 50% जरी माझ्या विषयाच्या जवळ बसतात तरी आज बुवा या समाजाचं साक्षीने तुमचं उत्तर मान्य करेल. पण बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुकड्या प्रश्नपत्राचा विषय घालतोय आणि म्हणून म्हणायचं, अरे हरदेश्वरीच्या तू माझी रावा, डाग नको लावू गुरुच्या नावा, त्यांची जपून ठेव संस्कार. माझा प्रश्न हा फोडाया, माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवकार. माझा प्रश्न हा फोडाया, सांग तुझी आहे का रे अवकार.
कृपाशास्त्री आहे ज्या गाण्याने मित्रांनो संबंध कोकणाला वेळ लावलाय आणि या गाण्याने राजेश भाऊची एक वेगळी ओळख तयार झाली. हे गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर. विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. रत्नागिरी जिल्हा आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांची खाण का म्हटलं गेलं या जिल्ह्याला, कारण 9 तालुक्यांचं सौंदर्य लाभलेला आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा. आज अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून विषय या ठिकाणी एका मुख्यात ठेवतोय कोकण एक नंबर या गाण्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा, तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. आणि आयोजक एक फक्त विनंती, 2 मिनिटांमध्ये घाणेकर बॉन्डसाठी शब्दांची निपटतो ते बारी संपवतो. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खाण, अहो कलगी तुरा नमन कलाही महान, शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर, अहो मायाळू माती जीवाला लावी हुर हुर, खेड दापोली मंडन गड चिपळून गोगर संगमेश्वर, रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, शिवरायांच्या भूमीत शोभतय आपलं कोकण एक नंबर. आणि म्हणून आता विषय आहे ज्यांची मित्रांनो गाणी. आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं, योग आहे परमेश्वराची लीला आघात आहे. ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं. ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो, उद्या माझा बर्थडे आहे, खूप खुश होतो. मोबाईल बघितला, पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय, नेटवर्क कमी होता. आणि ज्या वेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले, मित्रांनो खोटं सांगत आहे, रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायच्या, VCR होते. आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा आला, लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचा. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे मागे बघावे. आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील. आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो, 10 वर्षाला झाले आम्हाला लोक गले देऊन, लोकांनी आम्हाला पदव्या बहाल केल्या, सप्तसुरांचा बादशाह, सुमधुर आवाजाचा बादशाह. अरे पण त्या एका नावासमोर, रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या धुळी समान आहेत. आणि म्हणून शक्ती तुड्याचा ढाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही, ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर माऊली. आणि म्हणून आज अंगावरती शहारा येतो मित्रांनो बोलताना सुद्धा. आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. घाणेकर शाहीर होते जग जाहीर, घाणेकर शाहीर
होते जग जाहीर अहो कीर्ती होती महान मग होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन रसिक जनान गेले साऱ्या वेड लावून या मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन अहो रसिक जनाना गेले सार वेड लावून गेला साहरवून कोहिनूर हिरा तो गेला साहरवून कोहिनूर हिरा तो अहो या लोक कलेचा प्राण होऊन गेले कलगी तुऱ्याची शान 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 घाणेकड शाहीर होते जग जाहीर घाणेकड शाहीर होते जग जाहीर कीर्ती होती महान सोडून गेले कीर्तीची शान होऊन गेले कलगी तुऱ्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या माझ्या पद्धतीनं मला पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य करा अशा आशा बाळगतो शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना आलेली आहे स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तिपट माऊली स्वर्गीय ढोलकीपट्टू सुनील सदानंद बागडे माऊली यांच्या स्मरणार्थ कलगीतुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर माझे मित्र आदित्य खांडेकर आणि तोरेवाले शाहीर बुलंद आवाजाचा बादशाह सन्मान्य शाहीर देवेंद्रजी झिमन माऊली असा हा कार्यक्रम दिनांक शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण आहे ॲडव्होकेट चंदनसिंह सोलंकी इंग्लिश स्कूल साईनाथ नगर चंदन सार रोड पूर्व विरार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तर सर्व रसिक राजन या कार्यक्रमाचे मजा घ्यायचे धन्यवाद धन्यवाद आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना खरोखर या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत चढवली ते राजेश बुवा त्यांच्या आवाजाला पुन्हा एकदा दाद देतो आणि 2 शब्द बुवांसाठी बोलण्यासाठी आलो होतो पण बुवांनी घाणेकर बुवांची आठवण करून दिली कारण घाणेकर बुवा यांच्या विषयी बोलणे एवढा मी मोठा नाही पण घाणेकर बुवा प्रत्येक वेळेला जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे माझ्या भावाने सांगितलं पण खरोखर जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे तेव्हा घरी यायचे आणि सांगायचे की गा रे बघूया काय गातोस तू पण तेव्हा आम्हाला स्केल हे माहितीच नाही तर तेव्हा बुवा सांगायचे की हे बघ हे इथे शार्प बी असते सी असते तर ते आता डोळ्यासमोर दिसतं तर पुन्हा एकदा बुवांना डोळ्यात पाणी येते पुन्हा एकदा बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी खरोखर रंगत चढवली अशी राजेश बुवा सप्तसुरांच्या बादशाह असं बुवा म्हणाले की त्यांच्या समोर पदव्या लहान आहेत पण खरोखर आमच्या कोकणाला तुमच्यासारखं हे एक मोलाचं हिरा सापडला ते हे आमचं कोकणाचं भाग्य आहे असं समजून आमच्या गावी कला मंचातर्फे तुमचं आम्ही स्वागत करतो एकदा जोरदार टाळ होऊ द्या राजेश बुवांसाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य यांचाही सत्कार आणि होऊ द्या
धन्यवाद 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 लगेचच इंशाल्लाह लगेच चॉकलेट